शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळराव पाटलांची होणार गोची। भाजपच्या नेत्यांचे दौरे वाढले शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये। जर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तर लोकसभा लढण्यास इच्छुक आहे असं विधान केलंय महेश लांडगे यांनी। 2024 लोकसभा निवडणूक तोंडावरती आली आहे, ज्याबद्दल आज आपण बोलतोय। पहा पटतंय का? खरं तर 2019 लोकसभा जी निवडणूक झाली, या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते, यांनी शिवसेनेचे आढळराव पाटील यांचा पराभव केला। खरं तर या पराभवानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विजयी झाले। या मतदारसंघातून अमोल कोल्हेंनी काही विकासाची कामं केली, परंतु अमोल कोल्हे यांचा मागच्या 4 वर्षामध्ये जर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातला जनसंपर्क पाहिला तर तो निश्चितच कुठेतरी कमी पडतोय, हे सातत्याने जाणवत आहे। कारण आढळराव पाटील ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेला आढळराव पाटलांनी विकास कामं तर केलीच, पण यासोबत आढळराव पाटलांनी आपली नाळ ही मतदार आणि सर्वसामान्य यांच्यासोबत जोडून ठेवली। आढळराव पाटील यांनी सातत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने जनता दरबार दर रविवारी न चुकता भरवलेला आहे। आढळराव पाटील यांचा 2019च्या निवडणुकीमध्ये पराभव जरी झाला तरी देखील आढळराव पाटील न थांबता या मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी बांधून सातत्याने मतदारसंघातील असणारे प्रश्न याच्यासाठी सातत्याने लोकांमध्ये राहिले, जनतेमध्ये राहिलेत, परंतु विद्यमान खासदार मात्र लोकांमध्ये नाहीये। असं असताना आज आपण काय म्हणतोय की आढळराव पाटलांची शिरूर लोकसभा मतदारसंघातून गोची होते की काय, हा प्रश्न समोर येतो। याचं कारण आहे, कारण मागच्या 1 वर्षभरामध्ये आपण जर पाहिलं किंवा त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। महाविकास आघाडीचं सरकार सुरळीत 2.5 वर्षाचं कामकाज त्यांचं सुरू होतं। खासदार आढळराव पाटील हे महाविकास आघाडीचे घटक होते, शिवसेनेचे उपनेते होते। मात्र मागच्या वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली। एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन बंड करून बाजूला गेले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युती त्या ठिकाणी स्थापन केली आणि आज ते सत्तेमध्ये आहेत। आज एकनाथ शिंदेंच्या गटामध्येच आढळराव पाटील आहेत, जे आज उपनेते आहेत। असं असताना महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 48 लोकसभेच्या जागा, आता ह्या जागा वाटपाचा जो काही तिढा असणार आहे, कोणत्या जागेत कोणी लढावं हा मोठा प्रश्न असणार आहे। कारण ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला मात्र या ठिकाणी शिवसेनेचे एकूण 18 खासदार निवडून आलेले होते। आता यातील 13 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आहेत। तर शिरूर लोकसभेची जागा ही नेमकी कोणासाठी सुटणार आहे? खरं तर ही जागा जर तसं पाहिलं गेलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला, कारण सातत्याने या ठिकाणी आढळराव पाटील विजयी झालेला आहे। मग असं असताना मागच्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी त्यांचे केंद्रातले काही मंत्री असतील, काही नेते असतील, सातत्याने या ठिकाणी येऊन काय चाचपणी करताय, खरं तर हा प्रश्न पडतोय। ही जागा जर का भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंची सोबत बोलून जर स्वतःसाठी आपल्या पक्षासाठी जर सोडून घेतली तर या ठिकाणी तगडा उमेदवार कोण असेल? ज्या पद्धतीने अमोल कोल्हे यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराज मालिका जी सुरू होती त्या माध्यमातून अमोल कोल्हेंनी या ठिकाणी मतदारांपर्यंत जाऊन, कारण अमोल कोल्हेंना तसा वेळ कमी मिळाला, परंतु एक अभिनयामधला चेहरा होता, त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे हे तात्काळ लोकांपर्यंत गेले, एक लोकांना अपील झालं आणि अमोल कोल्हे खरं तर विजयी झाले। परंतु आज अमोल कोल्हे आपण मागच्या काही दिवसांमध्ये पाहतोय की अमोल कोल्हे सुद्धा भाजपच्या वाटेवरती, अशा अनेक चर्चांना त्या ठिकाणी उधाण आलेलं होतं। कारण मागच्या 4 वर्षामध्ये अमोल कोल्हेंचा पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण जर पाहिलं, मग पक्षाच्या काही महत्त्वाच्या मीटिंग असतील, सभा असतील, कुठल्याही व्यासपीठावरती सातत्याने अमोल कोल्हे दिसले नाही। त्याची कारणं अनेक होती। अनेक वेळा त्यांनी सांगितलं की राजकारण काही माझं उपजीविकेचं साधन नाही, माझं जे साधन आहे ते अभिनय क्षेत्र आहे। मग त्यांचं छत्रपती संभाजी महाराज महानाट्य असेल, त्यांच्या काही सिरियल्स असतील, हे सातत्याने ते करत आलेले आहेत। प्रश्न काय सोडवले तर त्याच्यामध्ये बैलगाडा शर्यतीचा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे। खेडच्या घाटाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे। अनेक विकास कामं, मग अष्टविनायकाचा जोड रस्ता तो त्यांनी मार्गी लावलेले आहेत। परंतु जे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न असतील, त्यांच्या समस्या असतील, कारण ग्रामीण भाग आहे, या ठिकाणच्या मतदारांना नेहमी असं वाटतं की आमदार खासदार हा आपल्या सुखदुःखात असणारा असावा। म्हणजे अगदी आपण जर पाहिलं तर जुन्नरचे आमदार जे राज्यातील मनसेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले होते ते शरददादा सोनवणे। केवळ शरददादा सोनवणेंनी कधी कोणाची दशक्रिया चुकवली नाही, कधी कोणाचा वाढदिवस चुकवला नाही, प्रत्येक ठिकाणी शरददादा सोनवणे असायचे। परंतु असा मात्र फॉर्म्युला या ठिकाणी अमोल कोल्हे यांना काही वापरता आला नाही। या कारणाने 2024च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे काय भूमिका घेतात, ते स्वतः उभे राहणार, त्यांना उमेदवारी मिळणार की नाही मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या। परंतु काही दिवसाआधी आपण जर पाहिलं असेल
तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसची ही जागा अमोल कोल्हेच लढतील असं विधान स्वतः शरद पवार यांनी केलं. आणि आज आपण पाहतोय की स्वतः अमोल कोल्हे आज त्यांचा हडपसरचा त्या ठिकाणी दौरा आहे. आता ते ह्या वर्षभरामध्ये ह्या मतदारांना वेळ देणार आहेत. खरं तर माझ्या दृष्टिकोनातून जर मी विचार केला किंवा मी जर बोलायला गेलो, कारण मागची 2019ची अमोल कोल्हेंची किंवा आढळराव पाटलांची शिरूर लोकसभा मी अगदी जवळून पाहिलेली आहे. तर अमोल कोल्हेंना ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नाही आहे. कारण या ठिकाणी जर का भारतीय जनता पार्टीने जर खरंच ही जागा मिळवली आणि या ठिकाणी एक तगडा उमेदवार आणि तगडा पहिलवान जर खरंच महेश लांडगेला या निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं तर निश्चितच ही निवडणूक अमोल कोल्हेंसाठी सोपी नसणार आहे. कारण युवकांवरती जेवढी पकड अमोल कोल्हेंची आहे तेवढीच पकड मात्र या ठिकाणी महेशदादा लांडगेंची देखील आहे. युवकांचा असणारा जनसंपर्क, भोसरी विधानसभेतून ते दुसऱ्यांदा निवडून आलेत. याचबरोबर जुन्नरमध्ये असणारे किल्ले शिवनेरीचे पायथ्याशी असणारं कुसूरगाव हे गाव महेशदादांनी दत्तक घेऊन त्या ठिकाणी केलेलं विकास कामं असतील. म्हणजे अगदी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नरपासून ते हडपसरपर्यंत जो दांडगा जनसंपर्क असायला पाहिजे तो मात्र महेश लांडगेचा निश्चितच आहे. मागच्या 4 वर्षामध्ये अमोल कोल्हे ज्यावेळेस विजयी झाले त्यावेळेस अमोल कोल्हेने ह्या मतदारसंघामध्ये त्यांना जे काही विकास कामं करायला लागत होती ती कामं त्यांनी केली. मात्र त्यांच्या विजयामध्ये ज्या लोकांचा सिंहाचा वाटा असेल, मग त्याच्यामध्ये काही आजी माजी आमदार असतील, काही पदाधिकारी असतील, काही माजी सभापती असतील, हे अनेक लोक आहेत. ही अनेक लोक अमोल कोल्हेंपासून दुरावले गेलेली आहेत. ह्या लोकांच्या संपर्कात ना अमोल कोल्हे आहेत, या दोन्ही गोष्टी आहेत. परंतु या ठिकाणी ज्या मतदारांनी, ज्या उमेदवारांनी ज्या आशेने अमोल कोल्हेंना निवडून दिलं तिथपर्यंत आत्ताचा 4 वर्षामध्ये अमोल कोल्हेने विकासाचा झंझाव सुरूच ठेवलेला आहे. परंतु लोकांमध्ये त्यांचं फारसं काही त्या ठिकाणी एकोपा नाही आहे किंवा मिसळणं नाही आहे, ह्या 2 गोष्टी आहेत. पण पडल्यानंतर देखील आढळराव पाटलांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये आपलं एक पकड निर्माण केली, लोकांमध्ये राहिले. आज आढळराव पाटील यांना जर उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली भाजप आणि शिंदे गटाच्या असणाऱ्या शिवसेनेची, तर निश्चितच आढळराव पाटील देखील या ठिकाणी अमोल कोल्हे यांना चांगली लढत देऊ शकतात, किंबहुना विजयी होऊ शकतात. सगळ्या गोष्टी आहेत. आढळराव पाटील उमेदवार चांगले असतील का, महेश लांडगे चांगले असतील का, पण या ठिकाणी कोणीही लढो. जर या ठिकाणी आपण विचार केला की आढळराव पाटलांसाठी ही जागा सुटली तर महेश लांडगे निश्चितच त्यांच्यासाठी काम करतील. कारण युती दोघांची आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. याच्यामध्ये अजून एक एंट्री होते की ते म्हणजे मंगलदास बांदल. खरं तर मंगलदास बांदल यांनी 2019च्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंच्या विजयासाठी त्या ठिकाणी त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आता तो कसा राहिला, कारण स्वतः मंगलदास बांदल ही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. असं असताना मंगलदास बांदल ही लोकसभेची त्या ठिकाणी निवडणूक लढले नाही, त्यांनी अपक्ष ते लढणार होते. शरद पवार असतील, अजित पवार असतील, अनेक नेत्यांच्या शब्दाखातर त्यांनी ही त्या ठिकाणी लढणं माघार घेतलं आणि त्यांनी खुलं त्या ठिकाणी अमोल कोल्हेंसाठी काम केलं. खरं तर मंगलदास बांदल का लढले नाही हे त्यांनी नंतर सांगितलेलं आहे. मंगलदास बांदल निवडणूक लढणार होते पण त्यांनी ती लढू नये, कारण त्यांच्या असणाऱ्या ज्या पत्नी आहेत, ज्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांना त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देण्यात येणार होतं अशी काही चर्चा झाली होती, असं स्वतः पत्रकार परिषद घेऊन मंगलदास बांदल यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2024च्या निवडणुकीची स्वतः मंगलदास बांदल वाट पाहून आहेत की 2024च्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे. एवढं मात्र निश्चित आहे की 2024ची होणारी लोकसभा निवडणूक हे निश्चितच पहिलवान मंगलदास बांदल यांच्या बाजूने फिरणार आहे. आता मंगलदास बांदल यांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांनी खुलं अनेक वेळा त्यांची झालेली चूक 2019ची की माझ्या चुकीमुळे आढळराव पाटील पडले, म्हणजे एकंदरीतच जर का 2024ला आढळराव पाटील हे जर का उमेदवार राहिले आणि अमोल कोल्हे राहिले तर मंगलदास बांदल कोणाचं काम करतील हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज नाही. ते निश्चितच आढळराव पाटलांचं काम करतील. म्हणजे एकंदरीतच आढळराव पाटलांची बाजू भक्कम होईल. पण आढळराव पाटलांना या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यापासूनचा हा खूप मोठा संघर्ष आहे. जर या ठिकाणी शिवसेनेमध्ये उभी फूट पडत नाही तर निश्चितच 2024चे उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आढळराव पाटील राहिले असते. मात्र आज आढळराव पाटील हे शिंदे गटामध्ये आहेत आणि ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला सुटणार आहे की भारतीय जनता पार्टीला सुटणार आहे हे अजून निश्चित नाही आहे. मात्र एकंदरीतच भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चाचपणी सुरुवात केलेली आहे, या ठिकाणी मिटिंगांचं सत्र सुरू केलेलं आहे, हे निश्चितच आढळराव पाटील यांना धडकी भरवणारं आहे. निश्चितच त्याने त्याचा विचार केला पाहिजे किंवा सांगता येत नाही, कदाचित आढळराव पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असू शकतील, ते सुद्धा इकडे येऊ शकतील, काही घडामोडी घडतील. परंतु आत्ता मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळराव पाटलांची गोची झालेली आहे, हे स्पष्ट या ठिकाणी चित्र झालेलं आहे. आढळराव पाटील हे ताकदीचे तोडीसतोड असे उमेदवार या ठिकाणी निश्चितच आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचीही मक्तेदारी नाही. अमोल कोल्हे जरी 4 वर्षा ठिकाणी खासदार असले तरी 2024ची लोकसभा निवडणूक
अमोल कोल्हेंसाठी सुद्धा तेवढी सोपी नाही हे मात्र स्पष्ट आहे. आणि जर याच्यामध्ये एंट्री महेश लांडगेंची झाली तर निश्चितच 2024च्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक चुरस पाहायला मिळणार आहे. आजचा आपला विषय होता की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळराव पाटलांची गोची झाली आहे का, तर हो, ही गोची झालेली दिसते. त्याचं कारण भारतीय जनता पार्टीच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वाढलेल्या भेटीगाठी आणि सुरू झालेला प्रचार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला, याच्यात आपल्या काही कमेंट असतील तर तेही आपण आम्हाला कमेंट्समधून सांगा. तुमचं काय मत आहे, शेवटी मी मांडलेलं माझं मत आहे, तुमचं मत काय वेगळं असेल तर तुम्ही सांगा की शिरूर लोकसभा मतदारसंघातून जे 3 उमेदवार समोर येत आहेत, आढळराव पाटील, महेश लांडगे आणि अमोल कोल्हे, तुमच्या मनातला उमेदवार कोण? 2024ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा मनातला उमेदवार कोण आणि कशा पद्धतीने निवडणूक होईल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकताय. तुर्तास धन्यवाद.